जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम पिराची कुरोली इथून सकाळी 11 वाजता वाखरीकडे प्रस्थान होणार आहे। सकाळी पिराची कुरोली या ठिकाणी भक्तिमय वातावरणात भाविक या ठिकाणी दर्शन घेताना दिसतात। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांच्याकडे। रामकृष्ण हरी माऊली। शशिकांत, या ठिकाणी तुकोबांची पालखी ही आता पिराची कुरोली इथं सकाळी 11 वाजता वाखरीकडे प्रस्थान करणार आहे। वाखरी हा अत्यंत शेवटचा खरं तर या सगळ्या मार्गातला टप्पा मानला जातो, ज्या ठिकाणी रिंगण सुद्धा पार पडत असतं आणि त्यानंतर तुकोबांची ही पालखी, तुकोबांच्या या पादुका त्या विठुरायाच्या दर्शनाकरता मार्गस्थ होत असतात। नक्कीच लागवे जे आपण जर पाहिली तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती रात्री पिराची कुरोली या ठिकाणी मुक्कामी होती आणि त्यानंतर सकाळी 11 वाजता ही पालखी वाखरी या ठिकाणी जाणार आहे। त्या ठिकाणी उभं रिंगण देखील आयोजित केलेलं होत असतं आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी वारकरी आहेत ते सकाळपासून मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी रांग लागलेल्या होता। त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भक्तिमय वातावरणात जो सोहळा जो होता तो पूर्ण होताना एकंदरीतच पाहायला मिळतोय। खरं तर सकाळपासूनच या ठिकाणी मोठी गर्दी होती आणि गर्दीमध्ये देखील शिस्त आपल्याला पाहायला मिळालेली होती। सोबतच त्या ठिकाणी आरोग्याची सुविधा देखील प्रशासनाकडून त्या ठिकाणी पूर्ण करताना पाहायला मिळालेलं होतं। अतिशय भक्तिमय वातावरणात ही पालखी आता 11 वाजता पुढचा मार्गस्थ होणार आहे आणि शेवटचा अगदी टप्पा म्हणावा लागेल उभं रिंगण त्या ठिकाणी वाखरी या ठिकाणी पूर्ण होतं। 11ला जर ही पालखी सुरू झाल्यानंतर सायंकाळी त्या ठिकाणी पोहोचते आणि त्या ठिकाणी मुक्काम झाल्यानंतर उभं रिंगण रिंगणाचा जो कार्यक्रम असतो तो त्या ठिकाणी होत असतो। दोन्ही पालखी, ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मुक्ताई सोबतच तुकाराम महाराजांच्या पालखी ज्या आहेत त्याच ठिकाणी एकत्र येत असतात आणि दोन्ही बाजूला ज्या राज्यातून आलेल्या दिंड्या आहेत त्या ठिकाणी उभ्या असतात आणि मधोमध जो काही रस्ता असतो त्या रस्त्यावरून मानाचा अश्व जो त्या ठिकाणी रिंगण पूर्ण करत असतो, त्या अश्वाच्या पायाखालची जी माती आहे ती लावण्यासाठी जे वारकरी आहेत ते मोठी गर्दी करत असतात। असा जो सोहळा आहे तो उद्या देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। पंढरपूर काही अंतरावरतीच आहे, 20 किलोमीटरवरती आहे। 2च दिवस उरलेले आहेत, त्यानंतर पादुकांचं दर्शन आहे ते पंढरपुरामध्ये होणार आहे। भक्तिमय वातावरणात आतापर्यंत जी पालखी सोहळा आहे तो या ठिकाणापर्यंत पोहोचलेला आहे। लागवीजी अगदी शशिकांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।